आणि सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची. या ठिकाणी दरम्यान बिरुसेठ कोलते यांचं आगमन झालेलं आहे. ऋषिगिरे हा घ्या बरं. त्या ठिकाणी एक पाकिट आणि मोबाईल आहे, ग्राउंडवर राहिलं होतं. कोणाचं असेल तर त्याने ओळख पटवून घेऊन जायचंय. चांदगुडे आधार कार्ड आहे त्यामध्ये, आंबासागर चांदगुडे. आपण आपलं पाकिट आणि त्या ठिकाणी मोबाईल आहे तो घेऊन जायचा आहे. या ठिकाणी हे सर्व सामने यूट्यूब लाईव्ह आहेत आणि या यूट्यूब लाईव्हचे सौजन्य आपल्याला मान्य श्री रामदास दादा कोलते, मंगलमूर्ती किराणा स्टोअर्स पिसर्वे यांच्या माध्यमातून, तसेच मान्य श्री दत्ताशेठ झुरंगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला हे यूट्यूब लाईव्हचं सौजन्य आपल्याला भेटलेलं आहे. या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार. आणि दोन्ही संघांना विनंती असेल की या ठिकाणी नावं सांगण्यासाठी आणि स्कोरबोर्ड पाशी थांबण्यासाठी आपल्या दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आपण स्टेज पाशी पाठवायचा आहे. चला, पंच आणि कोरेगाव मूळ या संघाला विनंती आहे की आपण आपले 2 फलंदाज त्या ठिकाणी मैदानात पाठवायचे. चौथ्या दिवशी होणारा हा पहिला सामना कोरेगाव मूळ विरुद्ध वरवंड. त्या ठिकाणी नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल वरवंड संघाच्या बाजूने गेला. वरवंड संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवला. चार एक तुटलेली. अरे तुम्ही इथं नियोजन करता, हे बसून जात वाकडं तिकडं होते. टेबल हलवल्यावर सर लागते. आम्ही रोज सकाळी सरळ करून जातोय. चला, कोरेगाव संघ फलंदाज पाठवायचे. आज केलं की मग मी आज केलंय, कालच्याला तर गाबळच होय. काय रे बरोबर, हे जेव्हा गाबळच होतं ना. शिवाय माग हा तेच सांगतो तुम्हाला. चंदनवाडी काल तिसऱ्या दिवशी लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे या संघाने अगदी दिमाखात बक्षीसपात्र फेरीत प्रवेश दाखल केला. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याने सांघिक खेळ करून त्या ठिकाणी बक्षीसपात्र फेरीत त्यांची त्या ठिकाणी दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 5 ओव्हरचा सामना आहे आणि दोन्ही संघांना विनंती आणि सूचना की वाईडला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा रिव्ह्यू आपल्याला भेटणार नाही. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील वाईडसाठी तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. वाईडसाठी आपला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू त्या ठिकाणी मिळणार नाही. ऑन फील्ड अंपायर हे अतिशय उत्कृष्ट अंपायर आहेत आणि दोन्ही संघांना विनंती की आपला एक्स्ट्रा प्लेअर 12वा खेळाडू त्या ठिकाणी स्टेज पाशी पाठवायचा. नंतर आपली कुठल्याही प्रकारची तक्रार त्या ठिकाणी ऐकून घेतली जाणार नाही.
सामने हे यूट्यूब लाईव्ह आहेत. त्या ठिकाणी आपल्याला सर्व खेळाडूंची नावे लागतात. त्यासाठी आपण आपल्या 12व्या खेळाडूला त्या ठिकाणी पाठवायचे. सोडताना पण लगेच नाही सुटत. तरी वापरलेलं आहे, नवीन बॉल तर सुटतच नाही. अतिशय सुंदर असं स्टेडियम. त्या स्टेडियमवर पहिल्यांदाच हे टुर्नामेंट त्या ठिकाणी भरलेलं आहे. त्या ठिकाणी वरवंड संघाकडून अर्जुन आणि येसू बॅटिंग करते ना त्यांचं किती नाव लिहायचं, बॉलिंग करते ती इथं नाव लिहायचं. कोरेगाव संघाकडून ओपनिंग जोडी त्या ठिकाणी अर्जुन आणि येसू या दोन फलंदाजाकडून गेसू ओके सॉरी गेसू अर्जुन आणि गेसू त्या ठिकाणी कोरेगाव संघाकडून ओपनिंग साठी आलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असं मैदान आणि दरम्यान वरवंड संघाकडून पहिलं षटक घेऊन आला होतो अतुल, उंचपुरा असा खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत. तर अतुल याचा पहिलाच बॉल आणि त्या ठिकाणी सामना करेल अर्जुन. पंचांचा इशारा त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू रिव्हर्सची फटका आणि झेल, परंतु त्या ठिकाणी 3-4 टप्पे खाल्ल्यानंतर हातातच झेल सुटलेला. अतिशय सोपा असा झेल आणि एक चांगली अशी संधी त्या ठिकाणी अतुलने आपल्या संघासाठी निर्माण केली होती, परंतु त्या ठिकाणी अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू आणि एक मोठी विकेट त्या ठिकाणी गेली असती, परंतु खराब क्षेत्ररक्षणामुळे त्या ठिकाणी ती संधी हुकली. त्या ठिकाणी समालोचक विलास पाटील यांचं आगमन आणि यापुढे समालोचनासाठी विलास पाटील सरांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद अमोल. चालू असलेला सामना वरवंड विरुद्ध कोरेगाव. अतिशय चांगला चेंडू म्हणता येईल अतुल याचा. अतिशय उंचपुरा खेळाडू आणि अतुल नेहमीच आपल्या गोलंदाजीला चर्चेत नेहमीच असतो. त्याची गोलंदाजी मात्र नेहमीच बहरत असते. आपल्या सर्वांना माहिती असेलच अतुलच्या गोलंदाजीची चर्चा नेहमीच चालू असते. तोच अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हा पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे पुन्हा एकदा झेलची संधी आणि इथे मात्र झेल होते. गेसूची. एक बाद एक पहिलं षटक चालू. थोडीशी हलाखीची परिस्थिती म्हणावी लागेल. फलंदाजी करणाऱ्या कर्णधाराला विनंती असेल की आपला दुसरा फलंदाज लवकरात लवकर पाचारण करायचं आहे. कारण काय होतं सर, इकडे नंतर बॅड लाईट होते आणि बॅड लाईटमध्ये सामने खेळणे आम्हाला थोडेसे अवघड होतात. आता आम्ही 2 दिवसापूर्वी निर्धारित 6 षटकांचे सामने खेळत होतो आणि आज आम्हाला मग तो निर्णय घ्यावा लागला. कारण की मग एक षटक वाढलं की नक्कीच 2 षटक वाढतात, म्हणजे 6-7 2 षटकामागे आम्हाला जवळजवळ 20 ते 25 मिनिटं वाढतात. मग आम्हाला आजच्या दिवशी
हा निर्णय घ्यावा लागला. तर येणारा फलंदाज असेल नवीन युवराज. बघूया आता युवराज आणि अर्जुनची खेळी कशी भरते. आता मात्र अतुल तांडव नृत्य करताना दिसतोय फलंदाजाच्या. पुन्हा एकदा ओहो चांगला चेंडू होता, तसाच टोलवला. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण चांगले होते, फेकी सुद्धा चांगली होते. दरम्यान एक धाव पूर्ण होते. एक धावानिशी संघ जाऊन पोहोचतोय 2. आता पुन्हा एकदा ज्याचा झेल सुटला होता तोच अर्जुन मैदानावरती. एक संधी मिळाली खरी. आता या संधीची बुंदी खाणार का अंजूर, हा प्रश्न नक्कीच असेल. कारण की संधी भेटली की त्याचा पूर्णपणे वापर करून घेतो. ओहो आता मात्र अतुलचा चेंडू डायरेक्ट यष्टांचा वेध घेतोय आणि इथे काय घडतंय, अर्जुनला सुद्धा एक धावसंख्येवरती परतावं लागतंय. आता मात्र हालाकीची परिस्थिती थोडी वाढली आहे. खरंच आता आल्यापासून हा संघ मगापासून मी बघतोय थोडासा गोलंदाजीची प्रॅक्टिस करत होता आणि त्यांना काहीसा अंदाज आला या पिचचा. त्या अंदाज आल्यामुळे ते चांगलं चेंडू टाकतात. दरम्यान यशस्वी होतो आता अतुल. पहिलं षटक चालू असताना 2 धावा बोर्डवरती लागतात आणि तो तब्बल 2 विकेट घेतोय. मात्र आता कोरेगाव संघ थोडासा बॅकफुटला जातोय. काहीतरी विचार करावा लागेल कर्णधाराला. कारण की आता जर बॅक टू बॅक पहिला षटक चालू असताना 2 विकेट पडतात, मग आपला सन्मानजनक स्कोअर कसा करावा लागेल. मग तो काहीतरी कर्णधार विचार करत असेल की एखादा चांगला फलंदाज जाऊन त्याला ग्राउंडवरती मैदानात उभं राहून सिंगल डबल असा स्कोअर करून तो स्कोअर पुढे ढकलत चांगला सन्मानजनक स्कोअर इथे उभा करावा लागेल. तेव्हाच तर आपल्या गोलंदाजांना चांगला स्कोअर मिळेल लढाई करण्यासाठी. आता पण बहरते गोलंदाजी ती मात्र अतुलची. पहिल्या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये तो निर्धारित 2 धावा खर्च करतोय आणि 2 विकेट मात्र प्राप्त करतोय. हा चांगला चेंडू फलंदाजाला कळला नाही, पण हंपर मात्र नाराज आहेत आमचे तुषार सर. इथे नाराज होतात, हात फैलवतात आणि सांगतात हा चेंडू व्हाईट आहे. व्हाईट चेंडूने 1 धाव वाढते. 1 धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय 3-2 बाद 3. पहिलं षटक चालू. हो चांगला चेंडू होता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा चकला. फलंदाज गणेशच्या काही लक्षात आलं नाही. दरम्यान या षटकाचा अंत होतोय. अतिशय चांगलं षटक. खरंच साथीदारांनी त्याला टाळ्यांनी स्वागत केलं त्याचं. कारण की पहिलं जर पॉवर प्लेचं षटक एवढे जोरात एकदम खच्च मारा टाकला, टचून मारा केला, एकदम लोसक मारा केला, मग त्याचं कौतुक तर होणार नक्कीच. पहिल्या षटकांती बोर्डवरती लागतात 3 धावा. 1 षटक पूर्ण 3 धावा आणि 2 विकेट संघाच्या बाद झाल्यात. गोलंदाजाचं नाव तानाजी. काय नाव आहे तानाजी सरांची, म्हणजे तानाजी मालसुरे. त्यांची एक कीर्ती वेगळीच होती. त्या तानाजी सरांना सगळेजण घाबरत होते. आणि आता हा तानाजी इथे काय करतोय बघूया. मैदानात तो उपस्थित आहे. तानाजीची गोलंदाजी कशी असेल बघूया. ओ चांगला चेंडू होता, तसाच टोला. इथे काय घडतंय, क्षेत्ररक्षण त्याच्या खाली आणि एक सुंदर अशी झेल होते. पुन्हा एकदा युवराज नाराज करून जातोय कोरेगाव संघाला. आता मात्र थोडीशी खूपच खराब परिस्थिती आली आहे. काहीतरी चांगला विचार करावा लागेल. चांगले फलंदाज पाठवायला लागतील. तानाजीने येऊन साध्य केलंय की जर अतुल चांगलं षटक टाकू शकेल तर त्याच्या पाठोपाठ मी सुद्धा तसंच काहीतरी टाकू शकेल. आणि पहिल्या चेंडूवरती तो वेध घेतोय युवराजचा. युवराजला मात्र नक्कीच चखवतोय, नक्कीच फसवतोय. अतिशय चांगली डिलिव्हरी टाकली होती, त्याच प्रकारचा फटका मारायला गेला आणि तिथे मात्र एक सोपा झेल देऊन बसलाय क्षेत्ररक्षणाच्या हातात. पुन्हा आता युवराजची जागा घेण्यासाठी होतोय शुभम आणि गणेशला. दोघांना आता एक चांगला विचार करावा लागेल, चांगला सल्ला घ्यावा लागेल एकमेकांचा, चांगली खेळी करावं लागेल. कारण की इथे पडल्यात विकेट 3 जिथे षटक चालू आहे दुसरं.
ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच नाराज होतात, पंच हात फैलावतात, सांगतात हा चेंडू ही वाईट आहे. आता मात्र अजून एक धाव लागते बोर्डावरती. मित्रांनो, वाईट चेंडू म्हणजे क्रिकेटच्या इतिहासाला सगळ्यात घाणेरडा चेंडू. एक धाव वाढते आणि एक रन सुद्धा वाढते. 4 3 बाद 4. ओहो, पुन्हा एकदा त्याच प्रकारचे चेंडू. पुन्हा एकदा पंच नाराज होतात. पंच मला हात फैलवून सांगतात हा ही चेंडू वाईट आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकतो ना. 2 चेंडूवरती 2 रन्स येतात. स्कोरबोर्डवरती रन लागतात 5. फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच वाटत असेल वाईट टाकू दे, कसं येऊ दे, काय होऊ दे, आम्हाला रन येणं गरजेचं आहे. कशाही आल्या तरी आम्हाला रन हव्यात. पुन्हा एकदा तानाजी. ओहो, आता चांगला चेंडू. पुन्हा एकदा संधी उपलब्ध करतोय. स्वतः तानाजी खाली येतो पण कॅच मात्र घेऊ शकत नाही. गणेशला मात्र एक चांगली संधी भेटते. शुभमला मात्र एक चांगली संधी भेटते. आता या संधीची बुंदी खाणार का शुभम? कारण की पहिली संधी आली होती ती म्हणजे अर्जुनला, आणि अर्जुन त्या संधीचा फायदा उठू शकला नाही. पण नक्कीच शुभम काहीतरी फायदा उचलणार नाही आहे. बघूया काय होतंय. क्रिकेटचं गेम आहे, थरारीचं युद्ध आहे. दरम्यान मैदानावरती एक सुंदर चौकार आणि या 4 निशी स्कोर जाऊन पोचतो 10. 3 बाद 10. पुन्हा एकदा तानाजी टू. आहा, आता चांगला चेंडू होता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता खरा, पण बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. इथे मात्र थोडीशी पुन्हा एकदा कानमंत्र देताना शुभम. थोडासा का होईना वेग वाढलाय खरा. रन्स यायला लागल्यात खऱ्या. जास्तीत जास्त इथे रन करणं गरजेचं असताना फलंदाज गणेश काय विचार करत असेल. ओहो, चांगला चेंडू तसाच ठेवला. कव्हरचं क्षेत्ररक्षण त्याच्या खाली येतो आणि काय घडतंय बघा. पुन्हा एकदा गणेशला सुद्धा परतावं लागेल पॅव्हलियन मध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. थोडासा ललचवणारा चेंडू टाकला होता, कारण की तानाजीला कळलं होतं हा फलंदाज नेहमी पुढे येतो मग त्याला कसा टाकावा, आणि त्यांनी एक चांगला चेंडू टाकला आणि तसाच त्याला हवेमध्ये झेल बाद केला. दरम्यान विकेटची पतन होते. समीर बॉल बघा, चेक करा बॉल किती झाले. एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल. लक्ष देत जा पुढे. गणेशची जागा घेण्यासाठी येते समीर. मित्रांनो, हा खेळ बुद्धीचा आहे. कट केलं तरी पण 4 मिळतील. कुठेही सिंगल डबल कशाही मिळू शकतो. पुन्हा एकदा समीरने चांगला टोलवण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान क्षेत्ररक्षण त्याच्या मागे येतं. काय घडतंय बघूया. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय. आता मात्र समीर काहीसा विचार करून आला. नक्कीच माझे येणारे पुढचे फलंदाज थोडे बाद झाले. एक शॉट. ओके, एक शॉट. आधीच सुका पडलेला, पाऊस येत नाही आणि त्याच्यात काय होतंय बघा. त्याच्यात एक रन कट होते. किती खराब परिस्थिती म्हणता येईल फलंदाजांची. दरम्यान 1 धावाने बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते 11. जिथे संघाच्या विकेट पडल्या 4. पहिली विकेट पडली होती 1 धावेवरती. दुसरी विकेट पडली होती 2ऱ्या धावावरती. तिसरी विकेट पडली होती 3ऱ्या धावावरती. आणि चौथी विकेट मात्र 10 या धावसंख्येवरती पडली. आता मात्र दोन्ही फलंदाजांना शुभम आणि समीरला थोडासा विचार करावा लागेल. पुन्हा एकदा तानाजीची जागा घेऊन येण्यासाठी आला आतून. पुन्हा एकदा तोच उंच पुरा गोलंदाज. ओहो, चांगला चेंडू तसाच तटकावतो. इथं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्याच्या खाली येतं आणि झेल होता वाचले. नक्कीच पुन्हा एकदा शुभमला एक चान्स भेटतो. आता त्या सुवर्ण संधीचा वापर कसा करेल शुभम. नक्कीच शुभमचा मनसुबा काहीतरी
बळावलेला दिसतोय, कारण की त्याला माहिती आहे मला जास्तीत जास्त रन करणं गरजेचं आहे, मग मला किती फटके मोठे मारायला लागतील त्याचा सुद्धा विचार करायला लागला. या 2 धावणीशी संघ जाऊन पोचतोय 13. ओहो, पुन्हा एकदा चांगला फटका जातो सीमारेषेच्या पार, षटकार. आता मात्र शुभमने विचार केलाय हल्ला करावा तर त्यांच्या महत्वाच्या बॉलरवरती, आणि तोच अतुल पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला होता, 2 विकेट काढला होता, त्याच गोलंदाजावरती जोरकस हल्ला करतोय आणि 6 निशी संघ धावून पोहोचवतोय 19च्या घरात. आता मात्र शुभमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल आणि संजीवनी षटकार सुद्धा त्यांच्याकडे असेल. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू, क्षेत्ररक्षण होते, फेकी होते, दरम्यान 1 धाव पूर्ण होते. चांगलं तालमेल, चांगलं खेळ म्हणता येईल. आता मात्र या दोघांनी काहीसा विचार केलाय खरा, त्यांनी दोघांनी चांगला विचार केलाय की आपल्याला नक्कीच रन इथे बनवायचे आहेत. समीर सिंह हे महाराष्ट्र पोलीस आहेत, नक्कीच यांचं गुणगौरव जेवढं करावं तेवढंच कमी. काय होतं बघा, पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत षटकार, फटक्यात होता वजन आणि मिळतील धावा डायरेक्ट अर्धा डझन. बघा पोलीस, जर कोण पोलीस स्टेशन मध्ये गेला असेल काहीतरी गुन्हा करून कसे फटकावतात, तसेच इथे समीर सर सुद्धा जोरकस प्रहार करतात, जोरकस फटकावतात. आता मात्र दोघांना सुद्धा लय आली आणि त्याच अतुल वरती मारा करतात. ओहो, चांगला चेंडू, चांगला सन्मान दिला, दरम्यान 1 रन पूर्ण केले. या एका धावणीशी संघ जाऊन पोहोचतोय 27. आता मात्र काहीसा विचार केलाय खरा दोन्ही फलंदाजाने. नक्कीच चांगले फटकेबाजी होऊ लागले, त्यांना एक विश्वास याला लागलाय की बॉल नक्कीच पार होतोय, मग आपण फटके का नाही मारायचे. मग फटके मारायला लागले तर दोन्ही फलंदाज बघा पार्टीचा आस्वाद घ्यायला लागले. जर तू मारू शकतो तर नक्कीच समीर सर सुद्धा विचार करतात मीही मारू शकतो. पुन्हा एकदा शुभमच्या बॅटमधून निघतोय, काय घडतं इथं, क्षेत्ररक्षणाकडून होते चूक आणि 2 धावा नक्कीच फलंदाजांना संजीवनी मिळणार. परत एकदा शुभम प्रयत्न करताना, पण समीर सरांनी त्याला थांबवलंय. जास्त प्रयत्न नको करूया, कारण की रन येतात, मग गडबड करण्याची गरज नाही. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये दोन्ही फलंदाज माहिर आहेत. 2 धावांशी संघ जाऊन पोहोचतोय 29. आता मात्र धावसंख्या वाढू लागली, धावसंख्येला वेग लागला आणि तो वेग कसा ब्रेक करायचा हा नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार विचार करत असेल आणि त्याला एक प्रश्न पडला असेल आता कोणाच्या खांद्यावरती. विनंती असेल एकाच खेळाडूंनी पाणी घेऊन यायचं आहे, सूचना द्यायला. सगळे खेळाडू यायचे नाहीत. पुन्हा अशी चुकी करू नका सर, पॅनलाइज व्हाल. चला सर, लवकरात लवकर सामना चालू करा. मग कर्णधाराने विचार केला आणि पाचारण केलं. गोलंदाजाचं नाव अंबादास. बघूया आता अंबादास आपल्या संघासाठी काय करतायत, कारण की अतुलच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. तब्बल 18 रनची ओव्हर कुठून काढली. पुन्हा एकदा अंबादासच्या पहिल्या चेंडूवरती नक्कीच समीर सर चांगला जोरकस प्रहार करतात. दरम्यान 1 रन वाढते, 1 रनशी संघ जाऊन पोहोचतोय 30. आता मात्र समीर सर आणि शुभम यांची जोडी मैदानात बाहेरते आणि नक्कीच तुम्हाला माहिती असेल समीर सर आणि शुभमजींची जोडी मैदानात धरली तर काय घडणार, काय घडतं बघा. पुन्हा एकदा बॉल जातोय सीमारेषेच्या पार, षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मात्र आणि पंचांचा इशारा होतो नो चेंडू. आम क्या आम और गुटलियों के दाम. या चेंडूवरती मिळतील नक्कीच धावा 7. या 7 धावांशी संघ जाऊन पोहोचतोय 37. सर कोणता नो असेल हा, पायाचा. ओके ओके चालेल, ओव्हर स्टेपचा नो असेल हा. नक्कीच गोलंदाजी अंबादास यांनी विचार केला पाहिजे, कारण की माझा एखादा फालतू चेंडू जर नो चेंडू पडला तर त्याला
शिक्षाही सुद्धा होणार. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट म्हणजे मित्रांनो जर कॅच आउट झाला तरी तो ग्राह धरला झाला नाही आणि बॉल झाला तरी ग्राह धरला जात नाही. आणि इथे काय ओके ओके चला. दरम्यान चेंडू होतो डॉट. अतिशय चांगला चेंडू. अंबादासला सुद्धा आता कळलं की हा शुभम कोणता चेंडू मारतो, मग मी त्याला कोणता चेंडू टाकायला लागला. एखादा चांगला गुडले स्पॉटवर चेंडू टाकला, चेंडूला उचली दिली आणि ती मात्र शुभमच्या काहीच लक्षात नाही आली. पुन्हा एकदा अंबादास टू शुभम. हो पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. दरम्यान एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी हडबड होते. काय घडतं मैदानात पुन्हा एकदा थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होतं इथे. पुन्हा एकदा थोडंसं अजून काहीतरी खराब फेकी. या फेकीचा मात्र नक्कीच फायदा उचलता 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 शुभमची जाते विकेट. काय घडलं मैदानामध्ये तोच मारणारा शुभम. सर 3 पळून आणि 1 9ची 4 ना. 4 धावा सर. 3 पळून काढलं ना. 9+3 ओके 4 धावा. मग या 4 धावांशी संघ धावून पोहोचेल 41च्या घरात. आता मात्र नक्कीच वेग वाढला होता पण समीर सरांनी थोडीशी चुकी केली शुभमला बोलायला. पण शुभम मात्र घाई करून समीर सरांना थोडंसं नाराज करून गेला. 41 धावा झाल्यात सर. जिथे 4थं षटक चालू आहे. हा सुद्धा बॉल नो असेल. हा सुद्धा बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिटचा आता कितपर्यंत फायदा घेऊन बसतोय समीर सर बघूया. थोड्याच वेळात कळेल. समीर सर सध्या महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत. अतिशय सुंदर गोष्ट कारण की पोलीस खात्यात असून आपलं ओहो इथे फटका बसतोय. फटका जातोय सीमारेषेच्या पार म्हणजेच आम तमाम और गुटलियों के दाम. 9च्या स्वरूपाचा एक चेंडू होता तो फ्री हिट होता आणि त्याचा पूर्णपणे कारपूस समाचार घेतलाय समीर सरांनी. आणि या 6 धावांनिशी संघ जाऊन पोचतोय डायरेक्ट झेप घेऊन 47. 3 चेंडू झाले सर. अंबादासची आता मात्र थोडीशी खराब ओव्हर पडते कारण की प्रत्येक बॉल मागे मोठा मोठा फटका यायला लागलाय. आहा आपटलेला चेंडू. समीर सरने एक चांगला ठोका दिलाय. टोका तो लेग फाईन लेगला दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतं पण या 2 धावा मात्र पूर्ण करतात सर. नक्कीच तल्लक बुद्धीचा वापर करतात. तयार होते समोरच्यावर वैतकून सांगतात लक्ष ठेव कारण की एखाद धाव अजून झाली असती असा काहीतरी विचार असेल समीर सरांचा. पुन्हा एकदा 2 धावांशी संघ जाऊन पोहोचतोय 49. आता मात्र रनची लय लूट चाललेली दिसते मैदानामध्ये. आतापर्यंत अंबादासचा चांगला समाचार घेतला जातोय. खरपूस समाचार घेतला जातोय. आहा पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. हाही चेंडू नो असेल. याही चेंडूवरती फ्री हिट असेल आणि 1 धाव मात्र नक्कीच वाढणार. संघाच्या 50 धावा पूर्ण होतात. टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. अतिशय चांगली खेळी. जिथे पहिल्या षटकात आल्या होत्या मात्र 3, दुसऱ्या षटकात आल्या होत्या मात्र 8. फक्त 2 षटकामध्ये 8 आले असताना नंतरच्या 2 षटकांचा चांगला समाचार घेत आतापर्यंत स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 50. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. पुन्हा एकदा फ्री हिटचा उपयोग घेणार का समीर सर. ओहो आता मात्र थोडेसे चकले. बॉल जातोय डायरेक्ट क्षेत्ररक्षण जाऊन. इथे चांगली फेकी येते. काय घडतंय बघा. पुन्हा एकदा संधी येते. समीर सर त्याचा नक्कीच फायदा घेणार. दरम्यान 1 रन पूर्ण होतो. झाडाला अडकतो बॉल. दरम्यान 2 रन सुद्धा पूर्ण करतात. टोटल 3 रन करतात आणि इथं मात्र 34 रन सुद्धा पूर्ण करतात. क्या बात आहे सर. रनिंग बिटवीन व्हेरी नाईस रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. 4 धावांनी संघ वाढतोय. संघ जाऊन पोहोचतोय 54. जिथे संघाचं चालू आहे 4थं षटक. 54 धावा लागतात बोर्डवरती.
पुन्हा एकदा अंबादास टू समीर सर. चांगला आपटलेला चेंडू, जोरकस चेंडू, तसाच अप्पर एज लागते. दरम्यान बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर, फरार. 4 मिळतील धावा 4 आणि हा असेल वार समीर सरांचा. या 4 धावांशी संघ जाऊन पोचतोय 58. ओव्हर झाली सर, ओव्हर झाली. ओके, या षटकामध्ये तब्बल 28 रन ठोकून काढल्यात. बॉलर्सने पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या अतुलच्या फक्त 3 धावा. अतिशय चांगलं षटक होतं, 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या तानाजीच्या फक्त 8 धावा. त्याच्यानंतर अतुलचा पुन्हा एकदा षटक आलं, त्याचा मात्र खरपूस समाचार घेतला दोन्ही फलंदाजांनी, शुभम आणि समीर सरांनी. त्यांना 18 धावा तब्बल कुठल्या. त्याच्यानंतर अंबादासचं षटक आलं, त्या एका षटकामध्ये नक्कीच त्याचा परिपूर्ण समाचार घेतला आणि 28 धावांची खेळी त्या एका षटकामध्ये केली. आता मात्र स्कोर जाऊन पोचतोय 58. अतिशय चांगलं तालमेल म्हणताय, चांगला वेग वाढला रनांचा. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. ओहो, चांगला चेंडू टाकला. पंच नाराज, पंच हात फैलवतात, सांगतात हा चेंडू वाईट असेल. थोडासा विचार करावा लागेल संदीपला, कारण की आपल्या अगोदरच्या षटकात नक्कीच गेल्या धावा 28. मग आता आपलं षटक कसं टाकावं, तर आपलं काहीतरी चांगलं षटक टाकण्याचा प्रयत्न असेल संदीप यांचा. आहा, जोरकस प्रहार, प्रहार जातो बाहेर, डायरेक्ट मैदानाच्या बाहेर. बॅटवर जर चेंडू आला स्लॉटला तर नक्कीच तो जातो प्लॉटला. या 6 धावांशी संघ जाऊन पोचतोय 65. आता मात्र वेग तर नक्कीच वाढलाय, सन्मानजनक स्कोर सुद्धा संघाने उभा केलाय. चांगली फटकेबाजी मैदानात होते. खरंच कौतुक करावं लागेल, जिथे संघाच्या पहिल्या 3-4 विकेट गेल्या होत्या, नंतर ह्या 2-3 फलंदाजांनी येऊन काय स्कोर वाढवला आणि संघाला एक सन्मानजनक स्कोर मध्ये नेऊन उभा ठेवला. पुन्हा एकदा संदीप तयार, पुन्हा एकदा तसा जोरकस फटका फसतोय क्षेत्ररक्षण, तो खाली आणि एक चांगला झेल, पकडा झेल आणि खेळा खेळ आणि जिंका खेळ, काहीतरी असं समीकरण असतं. पकडा झेल आणि जिंका खेळ. आणि इथे मात्र अक्षयचं पतन होतंय. अक्षय फक्त 6 धावांवरती आउट होतोय. 2 बॉल फेस करून तो फक्त 6 धावसंख्येवरती चांगलं स्कोर म्हणता येईल. आता अक्षयची जागा भरून घेण्यासाठी कोण होतं बघूया. सुभाष देखील त्याचप्रमाणे फलंदाजी करणार का, कारण की राहिलेल्या शेवटच्या षटकामध्ये ज्या मारहाणीच्या षटकामध्ये आता सुभाष कसा खेळणार, काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला असेल समीर सरांनी. काहीतरी असे म्हणत असतील, मला एक काढून दे कारण की माझी बॅट पेटली. आणि त्यांनी सगळ्यांना माहिती आहे समीर सरांची बॅट पेटली, समीर सरांच्या बॅटला बॉल लागू लागलाय, नक्कीच समीर सर बाहेर पाठवतात. तसा काहीतरी विचार असेल, मला स्ट्राईक दे. ओहो, पण काय करताय इथं खराब, पुन्हा एकदा खराब. अंबादास कडून क्षेत्ररक्षण खराब होत आहे. संधी मिळते समीर सरांना एक धावांनी संघ वाढतोय, संघ धावून पोहोचतोय 66. पुन्हा एकदा लोअर फुलटा सुरुवात चेंडू तसाच तडकावला जाणार. एक धाव पूर्ण. काय घडतंय बघा, क्षेत्ररक्षणाला फसवून बॉल होतोय फरार, चौकार. या 4 धावांशी संघ जाऊन पोहोचतोय 70. 70 गाठते संघ, 70 गाठते. 70 गाठल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माणसाला चालता येऊ शकत नाही, पण इथं काय होतंय, 70 गाठल्यानंतर आमचा एक आत्मविश्वास मोठा वाढतोय. नक्कीच सन्मानजनक स्कोर असेल. आता मात्र समीर सरांची फलंदाजी नक्कीच भरते. आता पुन्हा एकदा जोर
मिळतील धावासा, फटका जातो डायरेक्ट सीमा रेषेच्या पार, खणखणीत दणदणीत सुपरहिट षटकार. या 6 धावांनिशी संघ जाऊन पोहोचतोय 76. आता मात्र नक्कीच समीर सर एवढे तापलेत की त्यांच्या समोर बॉल नकोसा झालाय. पुन्हा एकदा सरसावून येण्याचा प्रयत्न, पण अंपायर मात्र नाराज होतात. अंपायर हात हलवतात आणि सांगतात हा चेंडू व्हाईट आहे. सर व्हाईटला रिव्ह्यू नसेल, तुम्हाला पहिलेच सांगितलंय. आमचे पंच या पंचकृषीतले मानले जाणारे पंच आहेत, नक्कीच त्यांचा कोणताही निर्णय चुकीचा नसेल. सर विनंती असेल की आपण कोणताही वाद इथे निर्माण करू नका. अद्यापर्यंत 3 दिवस झाले कोणताही इथे या मैदानावरती वाद झाला नाही. जो पंचांनी निर्णय दिला तो अंतिम राहिलाय. सर पुन्हा एकदा संदीप तयार. ओहो चांगला चेंडू, काय घडतंय, रक्षकाच्या हातून सुटतो चेंडू. दरम्यान 1 रनचा फायदा घेतोय. इथे काय घडतंय, समीर सरांची विकेटचं पतन होतं. इथे धावसंख्यात 1 ने वाढवतोय, धावसंख्या जाऊन पोचतोय 78. 78 5 निर्धारित 5 षटकामध्ये बोर्डावरती लागतात 78 धावा. आता ह्या 78 धावा पहिल्या सत्रामध्ये झाल्या, आता दुसऱ्या सत्रामध्ये या 78 धावा कशा पूर्ण करणार संघ वरवंट. बघूया संघ वरवंटामध्ये सुद्धा भरपूर असे फलंदाज आहेत, भरपूर असे बॅटर्स आहेत, चांगले फलंदाज आहेत. त्यांच्यात सुद्धा मनगडात ताकद आहे की त्या चेंडूला नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पोहोचवण्याची ताकद आहे. विनंती असेल यजमान संघाला, आपण फलंदाजी केलीत पण गोलंदाजीसाठी लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मित्रांनो कोणताही जास्त वेळ दौडू नका आणि आम्हाला सहकार्य करा, कारण आम्ही 3 दिवस बघतोय. गेल्या आम्ही प्रयत्न केला होता 6 षटकांचे मर्यादित सामने खेळवायचा, पण सामन्यामध्ये उशीर होतो आणि मग शेवटचे जे चांगले सामने असतात, महत्त्वाचे सामने असतात, त्यात मात्र थोडंसं बॅड लाईटमुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. तर हे प्रॉब्लेम आज आम्हाला येऊ नये म्हणून असा एखादा विचार केलाय आणि आम्ही हे सामने प्रत्येकी 5 षटकांचे ठेवलेत. अनिकेत जाधव आणि सचिन पवार आपण इथे उपस्थित असाल तर स्टेजशी माईकशी संपर्क करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतोय, विनंती असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. सॉरी गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कोरेगाव संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय. आणि वरवंट संघाला सुद्धा विनंती असेल की आपले फलंदाज सुद्धा लवकरात लवकर पाचारण करायचे आहेत, कारण की हा सामना मोठा होणार आहे, याच्यात कोणताही दुमत नाही. पहिल्यांदा बॅटिंग करून कोरेगाव संघाने 78 तब्बल 79 धावांचं आव्हान ठेवलं. मित्रांनो या सृष्टीवरती अंधार नसता तर नक्कीच आपल्याला ताऱ्यांचं महत्त्व कळलं नसतं आणि या जगतामध्ये क्रिकेटचं मैदान नसतं तर नक्कीच तुमच्यासारखे सुंदर सुंदर सितारे आम्हाला भेटले नसते. बघा शिस्त पद्धत मी 2-3 दिवस बघतो. मी विनंती करून सुद्धा काही फलंदाज किंवा काही फिल्डर्स व्यवस्थित येत नव्हते, पण मी खरंच तारीफ करीन कोरेगाव संघाची, कारण की हा कोरेगाव संघ नेहमीच सर्व ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतो आणि त्यांची शिस्तबद्धता नक्कीच एक सुंदर असेल. चांगले लाईनमध्ये आले, लाईनअप करून आले, टाळ्या तर नक्कीच झाल्या पाहिजे या संघासाठी. विनंती असेल सर कर्णधार तुम्हाला की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे आणि पंचांना देखील विनंती आहे आपण लवकरात लवकर ग्राउंडचा सुद्धा ताबा घ्या.
यजमान संघाला विनंती असेल आपला 2 फलंदाज सलामीची फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. एकमेकाला चेअरअप करताना बघा गणपती बाप्पाचा जय जयकार होतोय मैदानात. खरंच नक्कीच या संघाचा मी कौतुक करेन. प्रथम फलंदाजी करताना थोडीशी सुरुवातीला संघ अडचणीत आला होता, कारण की त्यांच्यासोबत मी थोडासा सराव सुद्धा केला. त्यांचे फटकेबाजी सर्व फलंदाजीचे मोठे मोठे होते, पण सुरुवातीला थोडीशी फटकेबाजी करताना थोडेसे नाराज केलं. अर्जुन असेल, गेसू असेल, युवराज असेल किंवा गणेश असेल किंवा शुभम सुद्धा असेल, शुभम नाही गणेश असेल, या पहिले चार फलंदाजांनी थोडंसं नाराज केलं. त्याच्यानंतर शुभमने त्यांची खेळी सावरली सुरुवातीला. नंतर समीर सर तर त्यांना एक देवासारखे भेटले असं म्हणता येईल. किंवा त्याच्यानंतर आला अक्षयही सुद्धा चांगला समाचार घेतला, चांगली फटकेबाजी केली आणि आपल्या स्कोअरबोर्डवरती 78 धावा, सन्मानजनक धावा नेऊन पोहोचवल्या. आता या 78 धावा 79 धावा कशा काढणार बॅटर संघ बघूया. वरवण संघाला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी तर पाठवायचं आहे. वरवण संघ विनंती असेल, वरवण संघाला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. गोलंदाजाचं नाव सुभाष. तो सुभाष 8 नंबरला आला होता, फक्त 1 धाव केली होती. तो सुभाष आता येतोय पहिली गोलंदाजी, संघाचं पहिलं षटक घेऊन. या सुभाषची गोलंदाजी नेहमीच बहरत असते. कोरेगाव संघामधून अग्रस्थानी असलेला हा सुभाष आता आपल्या संघासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांसाठी कसा खेळ दाखवणार किंवा सुभाषचा चांगला समाचार घेणार. येणारे दोन्ही फलंदाज बॅटिंग टीमचा 12 फलंदाज पाठवा, नाही तर उगाच पॅनलाइज करायला लावू नका. मॅच स्टार्ट होते. आहा, चांगला फटका क्षेत्ररक्षणाच्या खाली. तर काय घडतंय बघा मैदानात. इथे होतंय पतन, विकेटचे होते पतन. अनलकी ठरतोय फलंदाज आणि फलंदाज जो होतोय मार्गस्थ. मयूर नाराज करून जातोय. संघाला पहिला धक्का बसतोय, पहिला हादरा बसतोय. मयूरची जागा घेण्यासाठी आलाय गणेश. मयूर आणि संदीपची जोडी मैदानात आली होती. मयूर डाव्या हाताचा फलंदाज होता. चांगला जोर कस मारण्यात त्याचं नाव लौकिकता होती, पण पहिल्या चेंडूवरती नक्कीच सुभाष त्याला फसवतोय आणि एक सुंदरसा झेल उपलब्ध करून देतोय. आणि ती झेल सुद्धा बघा मैदानात असलेलं क्षेत्ररक्षण सहजरित्या घेतोय. दरम्यान पहिला झटका बसतोय वरवण संघाला. आता मात्र थोडासा विचार करावा लागेल, त्यांची सुद्धा तीच परिस्थिती झाली होती. आहा, चांगला मारला फटका. काय बघा क्षेत्ररक्षण चांगलं घडलं, थोडासा झेल सुटला, पण या नक्कीच 2 ते 3 धावा नक्कीच अडवण्यात यशस्वी झालाय तो क्षेत्ररक्षण. असंच क्षेत्ररक्षणाची गरज असते एक बॉलरला. जेव्हा जो बॉलर चांगला होतो तो फक्त आपल्या फिल्डिंगच्या स्वरूपातच चांगला होतो. जर आपले सहकारी चांगलं क्षेत्ररक्षण करत असतील तर नक्कीच त्या बॉलरची मान उंचावते. दरम्यान 1 धाव लागते स्कोअरबोर्डवरती. पहिलं षटक चालू 79 धावांचा पाठलाग करताना. ओहो, पुन्हा एकदा काय घडतंय बघा. फटका फसतो, फटका जातो डायरेक्ट
फिल्डर करणाऱ्या फिल्डरकडे, आणि ते पुन्हा एकदा झेल होतं. थोडीशी गचाल अवस्था, थोडीशी खराब परिस्थिती कोरेगाव संघाचं सुद्धा हेच झालं होतं आणि आता वरवंट संघाचं सुद्धा हेच झालं असेल. एखादा नक्कीच त्यांच्यामध्ये सुद्धा समीर नावाचं कोणीतरी वादळ असेल आणि ते वादळ येऊन मैदानात गुंगवणार असं काहीतरी पृथक्करण असावं वरवंट संघाकडे सुद्धा. नवीन फलंदाज येतोय प्रशांत, जिथे संदीप आउट होऊन जातोय 0 धावसंख्येवरती. फटका चांगला होता संदीपचा, पण डायरेक्ट गेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडे. आणि इथे काय घडलं, दुसरी विकेट पडली पहिल्या षटकामध्ये. वरवंट संघ सुद्धा फिल्डिंग करताना असाच पहिला षटक होता आणि त्याच वरवंट संघाच्याच प्रकारे इथे सुभाष सुद्धा तीच प्रकारे गोलंदाजी करतोय. आहा, चांगला बॉल, पण पंच मात्र आमचे नाराज आहेत. दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात हा चेंडू वाईट आहे. दरम्यान 1 रन संघ वाढतोय, संघ जाऊन पोचतोय 2. सुरुवात झाली आहे खरी धावसंख्येची, मोठे फटके येणं गरजेचे आहेत. ओहो, चांगला फटका फसतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तोच खाली होतो. दरम्यान या चेंडूवरती होतोय झेलबाद. तिसरं विकेट पडतंय मैदानात. काय घडतंय बघा, थोडासा विचार करून यावं लागेल वरवंट संघाच्या फलंदाजांना. इथे एक सुंदर खेळी जर बहाराची असेल तर नक्कीच आपल्याला सिंगल डबलनी सुरुवात करायला लागेल आणि एखादा मोठा फटका मध्ये मध्ये घेत राहावं लागेल. किंवा हा आमचा ग्राउंड आहे पाठच्या साईडला फुल. माननीय केंद्र प्रमुख माननीय रोहिदास कोलते सर यांचं आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून बसायचंय. साहेबराव, प्रशांत आउट होऊन जातोय आणि त्याची जागा घेण्यासाठी तो साहेबराव. आता साहेबराव बघूया काय करतोय. ओहो, चांगला चेंडू होता, काहीच कळलं नाही. उचली घेतली आणि बॅट्समनच्या परफ्यूम डिलिव्हरी सारखा चेंडू पडला. अतिशय सुंदर गोलंदाजी. ते गोलंदाजी मात्र नक्कीच सुभाषची भरते. जशी इथे पहिल्यांदा गोलंदाजी टाकली होती अतुलनी, त्याच प्रकारे इथे सुभाष सुद्धा तशीच गोलंदाजी टाकतोय. ओहो, चांगला चेंडू. इथे काय घडतंय बघा, बॅटची टॉप एज घेऊन जातो, बॉल डायरेक्ट जातोय सीमा रेषेच्या पार. फरार. धावा मिळतील 4. या 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 6. पहिली विकेट पडली 1 धावेवरती. दुसरी विकेट पडली पहिली विकेट पडली 0 धावसंख्येवरती. दुसरी विकेट पडली 1 धावावरती. तिसरी विकेट पडली 2 धावावरती आणि षटक मात्र संपलं जातं. या षटकांती धाव बोर्डावरती लागतात 6. शंकर, नवीन गोलंदाज शंकर हा सुभाष प्रमाणेच काम करणार का, किंवा शंकरचा समाचार हे उपस्थित असलेले 2 फलंदाज घेणार का, हा नक्कीच प्रश्न पडलाय. मित्रांनो, आमच्या सर्व प्रेक्षकांना हाणामारीची षटकं बघायलाच आवडतात, मारामारीचेच पिक्चर आवडतात, सायलेन्स पिक्चर आम्हाला आवडत नाही. ओहो, चांगला चेंडू होता, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर होता. पंचांनी त्याला हात फैलून व्हाईटचा इशारा केला. दरम्यान 1 धावाने संघ वाढतोय. 1 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 7. 3 बाद 7. पहिलं षटक संपलं, दुसरं षटक चालू. हो, चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चांगली फेकी होती. गॅदर केला जाईल कीपर कडून बॉल. दरम्यानच्या चेंडूवरती 1 धाव निघते. 1 धावानिशी संघ वाढतोय. संघ जाऊन पोहोचतोय 8. 3 बाद. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी नक्कीच विचार केला, सिंगल डबल करून आपण आपला संघ पुढे नेऊया.
चांगला चेंडू होता, थोडासा हलकाच फिरवतोय, बोटांची जादू दाखवतोय. इथं मैदानावरती काय घडतंय, थोडासा अपील होतोय, मात्र आमचे पंच मात्र त्याला धुडकावत चेंडू डॉट जातोय. दरम्यान स्कोर तिथेच थांबला होता. आता मात्र शंकरच्या सुद्धा हातात असलेली जादू तो नक्कीच मैदानावरती उतरवतोय. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू गुड लेन स्पॉटवर चेंडू टाकल्या क्षणी चेंडू वळतोय आणि फलंदाजाच्या काही लक्षात येत नाही, बॉल पडतोय कुठे, बॉल जातोय कुठे, काहीच कळत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी भारतीय इथे मात्र शंकरची. आहा, लोअर फुलटॉ स्वरूपाचा चेंडू होता, फलंदाजाला पुन्हा एकदा काहीच कळत नाही, चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला, इथे पडते विकेट. विकेट नंबर 4. जिथे दुसरं षटक चालू, धावसंख्या बोर्डवरती लागल्यात 8 आणि चौथी संघाची विकेट पडते. आता नक्कीच वरवण संघाकडून काहीतरी विचार करावा लागेल, काहीतरी चांगला फलंदाज पाठवावा लागेल, कारण की त्या दोघांना इथे उभे राहून 79 फलंदाजाचं नाव सर ओम. बघा, ओम आणि शंकर हे दोन्ही नाव आपल्या दैवताचे आहेत, महादेवाचे आहेत. या महादेवाचीच नावं बरीचशी आहेत, ओम आणि शंकर. या ओम आणि शंकर मध्ये द्वंद्व राहणार. आहा, चांगला चेंडू टाकला, तसाच हलका टोलवला, दरम्यान 1 धाव पूर्ण केली. ओम मात्र चतुर आहे, ओमने विचार करून आला होता, मला इथं आता स्कोर वाढवावा लागेल, मग कसं हलकाच फटका द्यावा लागेल किंवा जोरकस, कधी कधी वेळ भेटला तर जोरकस सुद्धा फटका द्यावा लागेल. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू, फिरवलेला चेंडू फलंदाजाच्या लक्षात आला, फलंदाज टोलवतो, दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय. या एका धावानिशी संघ जाऊन पोहोचतोय 10. आता संघ दुहेरी अंकामध्ये येतोय. दुसऱ्या षटकाचं सुद्धा पतन होतंय. 2 षटक संपल्यानंतर बोर्डवरती लागतात 10 धावा, जिथे संघाच्या विकेट पडल्या 4. आता मात्र 4 षटकामध्ये येणाऱ्या 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी धावा हव्या असतील त्या 69. सरासरी 23, एका षटकामध्ये 23 ची सरासरी राहील. आता बघूया, दोन्ही फलंदाजांना थोडासा विचार करावा लागेल. मोठे मोठे फटके येणं जरुरी आहेत, मग मोठे फटके कसे मारणार, आपल्या मनगण्याची ताकद नक्कीच सुभाषला दाखवावं लागणार. आहा, काय मोठा फटका इथं जातोय आणि फटका जातोय सीमारेषेच्या पार. षटकार, काय फटका होता, फटक्यामध्ये नजाकत होती, फटक्यामध्ये ताकद होती. आता नक्कीच माझ्या बोलण्याचं त्यांनी काहीतरी मनावरती घेतलं आणि गणेश ठोकावून देतो एक सुंदरसा षटकार. पुन्हा एकदा सुभाष टू गणेश. ओहो, काय पुन्हा एकदा फटका सजवलाय, जबरदस्त कडक, एकदम कडक 6. पुन्हा एकदा षटकार मारतो. आता नक्कीच गणेश सुद्धा समीर सरांसारखा तापलाय. गणेश दाखवतोय की समीर सर, तुम्ही जर आम्हाला मारलात तर आमच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे, आम्ही पण बॉलला सीमारेषेच्या पार पोहोचू शकू. आणि या 2 षटकारांविषयी संघ जाऊन पोहोचतोय 22. आता मात्र वेग वाढू लागलाय, स्कोर बोर्ड उड्या मारू लागलाय. नक्कीच उड्या मारत मारत 10 वरनं जातो 2 षटकारांविषयी 22 वरती. पुन्हा एकदा सुभाषचा समाचार घेतला जातो मैदानात. ओहो, क्या बात आहे. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा फटका उंच जातोय, पण फटका फसतोय, फटका जातोय डायरेक्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मात्र विकेट पडते गणेशची. थोडासा नाराज करतो, फटका चांगला होता, विश्वास कमी होता, आतून विश्वास कमी पडला, फटका उंच गेला आणि थोडासा फसला आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच सुभाषला झाला. तो सुभाष पहिल्या षटकामध्ये मात्र त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या. आता त्याच सुभाषवरती हल्लाबोल झालेला. नवीन फलंदाज येतोय रणजित. आमचे इथे 12वे प्रतिनिधी सांगतात की आमच्यामध्ये सुद्धा ताकद आहे, आमच्या फलंदाजामध्ये सुद्धा मोठे मोठे फटके मारण्याची ताकद आहे आणि ते नक्कीच हा सामना जवळ आणतील, जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आता समीकरण थोडासा जवळ आलाय.
जिथे 3 षटकामध्ये येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 69 धावा पाहिजे होत्या, तर आता नक्कीच 57 राहिल्यात. 15 चेंडू 57 धावा. ओहो, पुन्हा एकदा फटका मारतो, फटका फसतोय, क्षेत्ररक्षण ते खाली. काय घडतंय इथं बघा, क्षेत्ररक्षण चूक करतोय, त्याचा फायदा मात्र फलंदाजांना नक्कीच होणार. दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. 2 धावांशी संघ जाऊन पोहोचतोय 24. आता मात्र 55 धावांची गरज असेल. 14 बॉल मध्ये 55 धावा सरासरी जवळ येत चालेल. समीकरण जवळ येत चाललंय. फलंदाजांना माहिती आहे आम्ही जर फटके मारले तरच नक्की या सामन्यामध्ये राहू आणि या सामन्याचा विजय करू. ओहो, चांगला टोळलेला फटका, बॅटला एज लागते आणि बॉल जातोय सीमा रेषेच्या पार. चौकार. बॉल होतो फरार. मिळतील धावा 4. या 4 धावांशी पुन्हा एकदा संघ वाढतोय, संघ जाऊन पोहोचतोय 28. आता मात्र 51. 13 बॉल 51 धावा असं काहीतरी समीकरण चालू आहे मैदानामध्ये. सामना जवळ येतो. एखादा चांगला चेंडू सुद्धा टाकावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, कारण की आता आपल्या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. ओहो, चांगला चेंडू होता, तसाच टोलवलाय पॉइंटच्या दिशेत. दमे 1 धाव पूर्ण करून क्षेत्ररक्षण त्याच्या खाली होते. या चेंडूवरती सुद्धा 2 धावा प्राप्त करतायत. 2 धावांशी पुन्हा एकदा संघ वाढतोय, संघ जाऊन पोहोचतोय 30. बारा चेंडू 49 धावांची गरज. मग 12 चेंडू 49 धावा पाहिजे असेल तर कशी फटकेबाजी पाहिजे, कारण की मी म्हटलं होतं मगाशी 18 चेंडू 23ची सरासरी 18 चेंडू मध्ये होती. आता ती सरासरी वाढू चालली, पण या षटकामध्ये सुद्धा 20 धावा आल्यात. अतिशय चांगली फलंदाजी या षटकामध्ये, तब्बल 20 धावा ठोकून काढल्यात. आता मात्र एक चांगलं षटक जर आपल्याला भेटलं तर नक्कीच आपण सामन्यामध्ये. 12 चेंडू 49 धावा. 12 चेंडू 49 धावा. ओहो, काय फटका सजवलाय. जसा चेंडू टाकला तसाच चेंडू भार पटवला. खणखणीत दणदणीत षटकार. असं म्हणत असेल काहीतरी फलंदाज, तुम शेर हो तो हम भी है सवा शेर. काय फटकेबाजी चालली आहे, काय फटकेबाजी चालली आहे. 6 वरती 6 चालले, 6 वरती 6 चालले. दरम्यान या 6 धावांशी संघ वाढतोय, संघ जाऊन पोहोचतोय 36. आता मात्र नक्कीच समीकरण जवळ येत चाललंय. जिथे 49 पाहिजे होते आता राहिला 43. 11 चेंडू 43 धावा. पुन्हा एकदा हल्ला बॉल होतोय. हल्ल्यामध्ये काय घडतंय, पुन्हा एकदा बॉल जातोय सीमारेषेच्या पार. फार सुंदर असा षटकार. क्या बात है. फलंदाजी बाहेर, गोलंदाजीचा पूर्णपणे समाचार घेतला होतो. पुन्हा एकदा या 6 धावणीशी संघ वाढतोय, संघ जाऊन पोहोचतो 42. या 42 नंतर धावा लागतील 10 बॉल मध्ये 37. काय फटकेबाजी, काय मैदानात जोरकस प्रहार होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू तसाच मारताना फसतोय, पण इथं मात्र गेसूचा एक चांगला चेंडू पडतोय. फलंदाज नक्कीच नाराज होत असेल, त्याला माहिती होता हाही चेंडू नक्कीच बॅक टू बॅक 3रा षटकार गेला असता. थोडासा वैतागतोय. एका धावसंख्येने संघ वाढतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 43. आता मात्र 36 धावा. 9 चेंडू येणार बाकी. धावा बनवायच्या असतील 36. 9 चेंडू 36 धावा. 9 चेंडू 36 धावा. काय घडतंय मैदानात बघूया. फलंदाज ओमला सुद्धा आपल्या बॅट मधील जादू दाखवावा लागेल. आहा, पुन्हा एकदा फटका बसतो. फटका थोडासा फसतो, क्षेत्ररक्षण त्याच्या खाली येतं. दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण होतात. या 2 धावांशी संघ वाढतोय, संघ जाऊन पोहोचतो. इथे काय घडतंय बघा. पंच सांगतात फलंदाज मैदानात सुरक्षित आहे. दरम्यान 2 धावांनी संघ वाढतोय, संघ जाऊन पोहोचतोय 45. या 4 चेंडू मध्ये 15 धावा लागतात बोर्डवरती. एखादा ओमला सुद्धा मोठा फटका मारावा लागेल.
ओहो लोवर फुलटा सुरुवात चेंडू होता आणि तसाच टळवला. तिथे थोडस क्षेत्ररक्षण होतंय, फेकी होतंय, दरम्यान एक धाव पूर्ण होतो. अतिशय चांगली फेकी म्हणता येईल, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आपल्या संघासाठी झुंजतात, आपल्या संघासाठी लढतात. बघा काय मैदानामध्ये पूर्णपणे ताकद वापरतात आपली. धावसंख्या 1 निवेदन होते, धावसंख्या जाऊन पोचते 46. समीकरण जवळ येते, समीकरण जवळ होते. आता गेसूला काहीतरी विचार करायला लागेल किंवा ओहो स्लोवर सुरुवात चेंडू तसाच टळला नाही. इथं काय समीर सर कॅच घेतात तिकडे. तेच समीर सर आल्या फलंदाजी केली होती, एक चांगली फलंदाजी करून चांगल्या धावा टाकल्या होत्या, 35 धावा टाकल्या होत्या. तेच समीर सर कॅच घेतात. तर रणजितची चांगल्या खेळणाऱ्या फलंदाजाला सुद्धा घरी पाठवण्यात यशस्वी होतात. समीकरण आलेलं नक्कीच जवळ. ओम ना माहिती, ओमला नक्कीच नवीन फलंदाज अतुल, जो अतुल आपल्या संघासाठी 2 षटकं टाकणारा मेन बॉलर होता, तोच अतुल आता आपल्या या बुडत्या नौकेला वाचवायसाठी आलाय. वादळ तर खूप मोठं झालंय, मग त्या वादळातून आपल्या संघाला कसं सावरायचं हा प्रयत्न नक्कीच दोन्ही बॅटर्स करणार. आता हा कितपर्यंत प्रयत्न त्यांचा यशस्वी होणार बघूया. जिथं चौथं नवीन गोलंदाज येतोय गणेश. सहा चेंडू 33 धावांची गरज असताना रणजित 33 धावा काढणार का, गणेशचा खरपूस समाचार घेणार का, हा प्रश्न नक्कीच पडला असेल. सामना जवळ आहे मित्रांनो. मी बराच असे सामने बघितलेत, एका षटकामध्ये 35 धावा पाहिजे असताना सुद्धा तो सामना जिंकला, एका षटकामध्ये 36 धावा पाहिजे असताना सुद्धा तो सामना जिंकलेला आहे. बरेच असे सामने झाले आणि इथे मैदान तापलेलं आहे. या मैदान तापलेल्या मैदानाचं गणेशचं सुद्धा स्वागत करणार का रणजित, बघूया थोड्याच वेळात कळेल. कारण की हा मित्रांनो खेळ आहे, क्रिकेटचा हा खेळ आहे. एखाद्या नागिनी सारखा वळणाऱ्या जहरीला नागिनीचा. चांगला चेंडू होता, थोडासा चकला पण फटका मात्र चांगला होता. इथं चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव पूर्ण करतात. एका धावानिशी संघ वाढतोय, संघ जाऊन पोचतोय 47. आता मात्र 5 चेंडू 32 धावा. एखादा नो चेंडू पडला, एखादा वाईट पडला आणि एखादा वाईट वरती 4 वगैरे आला तर काहीतरी समीकरण चेंज होणार. असंच काहीतरी देवाला मागणी करत वरवंट संघ काहीतरी असाच विचारात पडला असेल की एखादा वाईट पडावा, 4 जावा. ओहो स्लोवर स्वरूपाचा चेंडू होता, फलंदाजाला काहीच कळलं नाही, बॉल जातो डॉट. अतिशय चांगला चेंडूची शांतता होते, खराच मानला पाहिजे गणेशला. या परिस्थितीत सुद्धा एक चांगला चेंडू टाकतोय तो. 2J आणि कडे ठाण नाणेफेकीसाठी यायचे. 2J आणि कडे ठाण. यजमान दोन्ही संघाला विनंती असेल, कडेठाण वर्सेस 2J दोन्ही संघांना विनंती असेल, टॉस साठी आपण मैदानात यायचंय, स्टेज समोर यायचंय. चला ते मगाशी केंद्र प्रमुख रोहिदास कोलते सरांकडून या सामन्याची नाणेफेक होईल. वळू आपण मैदानाकडे जिथे रंगलेला आहे डाव वरवंट वर्सेस कोरेगाव यांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. कोण आहे का मगाशी कोणाचा होता? आम्हाला एक पायनेच घेऊन येत. आताच काय झालं? काय घडतंय मैदानामध्ये, काहीतरी बातचीत होते, काहीतरी चेंडूचा पाठलाग करतात. सर काय झालंय काय कळत नाही, सरांचा इशारा काय येतोय सर, काय असेल हे? बोर्डवरती लागतात 48. पंच काय निर्णय असेल सर हा?
नो चेंडू. आमचे पंच खरंच वाखणण्याजोगी कामगिरी आहे सरांची, कारण की ह्या पंचकृषीत या सरांना मानलं जातं. पुन्हा एकदा बोंजे विरुद्ध कडेठाण या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस विनसाठी यायचं आहे. आणि केंद्र प्रमुख सर रोहिदासजी कोल्हे सरांना विनंती असेल की आपण यांचा टॉस उडून घ्यायचा आहे. आणि कॅमेरा सुद्धा विनंती असेल की यांच्याकडे कॅमेरा करा. टॉस विन होतोय सर, कॅमेराचा जरा कॅमेराला विनंती असेल की अच्छा डोंजे टॉस विन झालं. धाव पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे जिथे 5वं षटक चालू आहे. मैदानावरती बोर्डवरती लागतात धावा 49. नवीन फलंदाज येतो अंबादास. इथे विकेटची पतन पडली जाते. चांगला चेंडू होता, हलकाच टोलवला. दरम्यान एसटीला लागून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. एक धावांशी संघ वाढतोय. संघ जाऊन पोचतोय 50 धावांवरती. सर्व खेळाडूंना सूचना येतो इथे आपले जार भरले थंड पाण्याचे, मस्त गारगार या गरमीच्या उन्हामध्ये गाराचा आनंद घ्या. जार भरलेत तर अतिशय चांगला चेंडू लोवर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू चांगला टोलवला. दरम्यान कोणती धाव न घेता सामना संपतोय. वरवंट संघ इथे सामना हरतोय आणि जिंकलेला संघ आहे कोरेगाव संघ. या कोरेगाव संघाचा हार्दिक अभिनंदन. डोंजे संघाने विनंती असेल की आपला निर्णय कळवायचा आणि निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करायची. आपण डोंजे संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. मित्रांनो आम्ही का बोलतो तुम्हाला, कारण की काल आम्ही पाहिलं संध्याकाळचं एक पिसर विरुद्ध बोबगाव संघाची फायनल चालू होती. कालच्या दिवसातलं हाफची फायनल चालू